नमस्कार मित्रों, महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांचा आवडता आणि विश्वसनीय यूट्यूब प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल। आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये गिरिजा वर्ल्ड हा टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला शिक्षक भरती संदर्भातील अपडेट मिळेल। तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तर बघा, आपण वेळ न घेता तुम्हाला सांगू इच्छितो की मेरिट किती, तर याच्यामध्ये काय सत्यता आहे आणि काय अफवा आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम जर बघितलं तर एक छोटासा बाळ असतो, तो बाळ एका बॉक्समध्ये असे बरेचसे सामान भरतो खेळण्याचे, आणि तो आपल्या वडिलांकडे घेऊन जातो। त्याचे वडील जे आहेत ते शिक्षक असतात। तर बाळ विचारतो त्याच्या वडिलाला, म्हणजे त्या सरांना, की बाबा या बॉक्समध्ये नेमकं काय आहे, तुम्ही सांगू शकाल का, आणि किती आहे ते सांगा। तर त्यावर बाबा म्हणतो की मी कसं काय अंदाज लावणार बा त्या गोष्टीचा, त्याच्यामध्ये काय ठेवलं आहे बॉक्समध्ये, तू कोणती वस्तू टाकला त्याच्यामध्ये आणि किती वस्तू टाकला हे मला कसं काय कळणार। तर त्यावर तो बाळ म्हणतोय, बाबा तुम्ही तर शिक्षक आहे ना, तुम्हाला ही गोष्ट कळायला पाहिजे। त्यावर त्याचे बाबा जे शिक्षक आहेत ते म्हणतात, बाबा तू जर 2 अधिक 3 किती आहे हे जर विचारला असतास तर मी सांगितलं असता, त्याप्रमाणे तू विज्ञानाचा कोणता प्रश्न विचारला असता असं सांगितलं असता, पण ज्याचा मोजमापच करता येत नाही किंवा अंदाजच लावता येत नाही की तुझ्या बॉक्समध्ये काय काय सामान ठेवलं आहे, घरातला कोणता सामान ठेवला किंवा घरातली कोणती वस्तू ठेवली याचा अंदाज मी लावू शकत नाही, तर त्याचा मी उत्तर कसं काय देणार। तर नेमकी तीच परिस्थिती आपली या शिक्षक भरतीमध्ये नेहमीच होताना दिसते। तर बघा अभियोग्यताधारकांनो, सगळेजण डोळे उघडा, कारण की या ठिकाणी बघा, शिक्षक भरती हा जगातील 8वं आश्चर्य आहे। शिक्षक भरती हा जगातील असा 8वं आश्चर्य आहे का त्याच्यामध्ये काय होत असतो अभियोग्यताधारकांनो, पहिले पेपर होतोय आणि नंतर जागा येतात। ही अशी एकमेव भरती आहे आणि याचा मेरिट लावणे खूप चुकीचं आहे, आणि मेरिट कसा लागेल याविषयी कोणीही सांगू शकत नाही। बघा, सर्वप्रथम सांगायचं जर झाल्यास तुम्हाला की 2017 जो मेरिट आला त्याच्यापेक्षा कितीतरी कमी 2022ला आला। आता त्यानंतर यावर्षी जो मेरिट आहे तो तुम्ही बघा की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एकतर वाढणार की कमी होणार ते तुम्ही स्वतः बघणार। पण काय होत आहे, अभियोग्यताधारक चॅनलवर जातोय, यूट्यूब प्लॅटफॉर्मवर जातोय आणि सर्च करतोय की मेरिट किती येणार बा, मेरिट किती येणार, प्रत्येकाला वाटतो मी लागणार का नाही। पण सगळ्यात मोठी जो घोळ आहे या ठिकाणी बघा, आपण परीक्षेचे पैसे आपण देतो, या ठिकाणी आज जर पाहिलं तर OTP येत नाही चांगल्या पद्धतीने, आपल्याला आपले जे प्रेफरन्सेस आहेत ते जनरेट करण्यासाठी या ठिकाणी अडचण होत आहे। म्हणजे एकंदरीत जर विचार जर केला तर आपण पेपर दिले, पेपर द्यायला आपण पैसे दिले, त्यानंतरच आपण पेपर दिला, त्यानंतर आज अशी कंडिशन आहे का OTP आली तर तो पेज ओपन राहत नाही, पेज ओपन राहिला तर OTP येत नाही, सर्व्हर डाऊन, म्हणजे इतक्या पद्धतीच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत की समस्या काहीही करता कमी होत नाही आहे। अजूनही महाराष्ट्रातील पावभाग अभियोग्यताधारकांचा प्रेफरन्स जनरेट झालेले नाही। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही चिंताही करू नका, प्रेफरन्स जनरेट आणि लॉक करायला वेळ तर नक्की वाढवून देऊ, पण त्याला विषयांतर न करता आपण याच्याकडे जाऊ की जगातील 8वं आश्चर्य आहे, अशी एकमेव भरती आहे की ज्याच्यामध्ये पहिले पेपर होतो आणि त्यानंतर रिक्त जागा येतात, आणि त्या रिक्त जागा येतात ठीक आहे, आणि पेपरही होतो, याचा निकाल लागतो ना, या निकालामध्ये का मेरिट लावणे कठीण आहे, का मेरिटचा अंदाज करणे कठीण आहे। जशी उदाहरणार्थ आपण पाहतो तलाठी भरती होते, त्या तलाठी भरतीमध्ये पहिले काय होतं, जाहिराती येतात, जाहिराती आल्यानंतर त्या जाहिरातीच्या उदाहरणार्थ ओपनच्या 10 जागा आहेत, OBCच्या 5 जागा आहेत, म्हणजे 15 जागेस पात्र आहे, आणि तो ओपन मेरिटमध्ये जर 6वा 7वा असेल तर तो कोणाला विचारत नाही की मेरिट किती येतो बा, माझं पक्का आहे। म्हणजे त्याच्याजवळ काय असतो, एक निश्चित डेटा असतो, आणि हा निश्चित डेटा जो आहे हा निश्चित डेटा आपल्याकडे नसतो। जर आपण जर पाहिला तर आपल्याकडे हा निश्चित डेटा नाही आहे का, नाही। तर वास्तविक जर पाहिला तर हे जे आहे आपल्याला फक्त प्रवर्ग माहीत आहे, या प्रवर्गातला आहे बा उमेदवार, त्याच्यानंतर जर पाहिलं त्याचं माध्यम भेटते का आपल्याला, नाही। प्रवर्ग, टेस्ट स्कोर आणि मेल फिगर, याच्यापेक्षा आपल्याकडे काय जास्त आहे। आता मला सांगा, एखादी अभियोग्यताधारक आहे आणि त्याला टेटमध्ये चांगला स्कोर आहे, पण त्याच्याकडे TET नाही, CTET नाही, तर तो कोणत्या वर्गासाठी पात्र आहे त्यानुसार तो ठरणार।
एखादी असा उमेदवार आहे ज्याच्याकडे स्कोअर कमी आहे पण त्याच्याकडे टीईटी आहे आणि तो डीएड आहे, एक तर आपली व्यावसायिक पात्रता आणि शैक्षणिक पात्रता त्या ठिकाणी दिलेलीच नाही. जर निकालामध्ये व्यावसायिक पात्रता आणि शैक्षणिक पात्रता जर दिली जर असती तर आपल्याला समजलं असतं. पण या ठिकाणी व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रता न दिल्यामुळे सगळा घोळ झालेला आहे. त्या ठिकाणी जर पाहिला तर डीएड कोणत्या माध्यमातून झाला हे कुठं लिहिलं आहे का टेटच्या निकालामध्ये? नाही. मग त्याचा डीएड कोणत्या माध्यमातून झालं, बीएड कोणत्या माध्यमातून झालं, त्याप्रमाणे उर्दू माध्यमातला आहे का, बंगाली माध्यमाचा आहे का, कन्नड माध्यमाचा आहे का, तो अभियोग्यताधारक नेमका कोणत्या माध्यमाचा आहे या मेरिट लिस्टवरून समजत नाही. त्यानंतर उदाहरणार्थ त्याचा बीए किंवा बीएससी झालेला असेल विषय, तर या विषयानुसार तो कोणत्या विषयाचा आहे, तो बीए मध्ये त्याला कोणते विषय आहे, त्याला बीएससी मध्ये कोणते विषय आहे, त्याचा बीएड आहे की डीएड आहे, हे कुठेही समाविष्ट नाही त्या यादीमध्ये. त्यामुळे विषयानुसारही आपल्याला लावता येत नाही अंदाज. त्यानंतर जर बघितलं तर समांतर आरक्षण, या समांतर आरक्षणामध्ये आता उदाहरणार्थ सांगा, मला एक गोष्ट पडते की उदाहरणार्थ पकडा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितोय की महाराष्ट्रामध्ये आपण पकडून चालू का पहिले 5 ज्या जागा आहेत त्या 5 या खेळाडूसाठी राखीव आहे आणि महाराष्ट्रातल्या एका अभियोग्यधारा 179 आहे, एकाला 180 आहे, एकाला 181 आहे, एकाला 182 आहे आणि एकाला 183 आहे. आता मला सांगा, महाराष्ट्रामध्ये 5च खेळाडूसाठी राखीव आहे आणि त्यांना फक्त स्पोर्ट कोट्यामधूनच घ्यायचं आहे. आता ओपनमधून सिलेक्शन होईल तो भाग वेगळा, पण अगर जर पाहिलं तर या ठिकाणी हे काय होतील, खेळाडूचा मेरिट 179 म्हणजे एकंदरीत इथं जर बघितलं तर समांतर आरक्षणानुसार मुलगा तुझा आहे, त्याला कोणतं आरक्षण आहे आणि तो कुठं पाहिजे, तो नेमका कोणत्या आरक्षणात आहे आणि तो त्या आरक्षणामधून कितवा आहे हे सुद्धा आपल्याला कुठं दिसत नाही. त्यानंतर महिला आरक्षणाचाही विचार व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे जर पाहिलं तर बरेच उमेदवार असे आहे का टीईटी सीटीईटी उत्तीर्ण आहेत, काही नाही. आता कोण टीईटी उत्तीर्ण आहे, कोण सीटीईटी उत्तीर्ण आहे ते याच्यामधून तुम्हाला अजिबात समजत नाही टेटच्या रिझल्टवर. मग आता कसा अंदाज लावायचा टीईटी सीटीईटी किती उमेदवार पास आहेत आणि किती उमेदवार. त्यानंतर जर बघितलं तर खेळाडू कोण आहे, दिव्यांग कोण आहे आपल्याला माहीतच नाही. एकंदरीत जर यांच्या जर याद्या जर स्वतंत्र जर लागल्या जर असत्या आणि त्या लागायला पाहिजे पण त्या पद्धतीने लागत नाही. त्यामुळे जर पाहिलं तर या ठिकाणी मेरिट लावणे आपल्याला समजतच नाही, अंदाजच लागत नाही. जोपर्यंत आपल्याकडे डेटा नाही तोपर्यंत मेरिट लावायचं कसं? मला सांगा, उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये 1,70,000 पैकी 70,000 डीएड धारक आहेत आणि या 70,000 उमेदवार पहिल्या 70,000 मध्ये जर असतील आणि फक्त यांची पात्रता 1 ते 5 साठी असेल तर मग डीएडचा स्कोर हाय जाणार की कमी जाणार? जर हे संपूर्ण अभियोग्यताधारक पहिले 70,000 जर ओनली डीएड वाले असेल तर यांचा मेरिट हाय जाणार आणि जे बीएड वाले आहेत त्यांचा मेरिट खाली येणार. मग या ठिकाणी हा डेटा एनालिसिस करायला आपल्याकडे असा कोणता माध्यम आहे का त्याच्यामधून आपण डेटा एनालिसिस करू? तर आपल्याकडे डेटा एनालिसिस करायला कोणताही माध्यम नाही, सर्व हवेवर गोळ्या चालू आहेत. त्यानंतर जर बघितला तर या ठिकाणी बघा, बरेच अभियोगधारक फोन लावतात, विचारतात, सर माझ्या बीएडची मेथड हे आहे, माध्यम हे आहे. बीएडच्या माध्यमानुसार तुम्हाला शाळेचा माध्यम मिळतोय पण बीएडच्या मेथडशी काही एक देणं घेणं नाही. डीएडला तर मेथड नसतोच पण बीएडच्या मेथडशी काही देणं घेणं नाही. बीएड कोणत्या मेथडमधून आहात त्याला फायदा नाही, तर तुम्हाला बीएच्या अंतिम वर्षाला कोणते विषय होते ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा मेथड बीएडची हे डोक्यामधून काढून टाका. आणि या ठिकाणी जर पाहिला यावेळेसचा अंदाज जर पाहिला, माझा एक वैयक्तिक अंदाज, डीएडचे अभियोग्यताधारक कमी असतील कारण की कॉलेजेस बंद झाले आणि बीएडचे अभियोग्यताधारक जे आहे हे काय आहे हे जास्त आहे कारण की सध्या स्थितीत डिप्लोमापेक्षा डिग्री बरीबा म्हणून बीएडकडे वळणारे लोक जास्त आहेत. आणि त्यानंतर जर यादी जर पाहिला टेटच्या निकालाची तर त्याच्यामधून काही एक कळत नाही, काहीच कळत नाही की कोणता अभियोग्यताधारक डीएडवाला आहे आणि कोणता अभियोग्यताधारक बीएडवाला आहे आणि त्याच नंतर तो अभियोग्यताधारक कोणत्या आरक्षणातून आहे ते अजिबात कळत नाही. इथं जर पाहिलं तर अफवा काय आहे की नाही 1 ते 5चा मेरिट कमी लागतो. अरे कमी लागतो पण किती लागतो मग कुणाला माहीत आहे का? किती लागतो याचा अंदाज नाही कारण आपल्याकडे डेटा ॲनालिसिस करायला काहीही रिसोर्स नाही आहे. त्यानंतर 6 ते 8चा मध्यम लागतो, हो ठीक आहे मध्यम लागतो पण किती? माझं म्हणणं तेच आहे, किती लागतो? तर ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या हवेवरच्या गोड्या आहेत. त्यानंतर 9 ते 10चा चांगला लागतो, हो लागतोय चांगला कारण की याच्यासाठी
6 ते 8 वाले आणि 9 ते 10 वाले पात्र आहे. म्हणजे 6 ते 8 ला जे पात्र आहे बीएड असेल आणि बीए असेल आणि बीएड असेल तर तेही पात्र आहे. यांचा आपण लागू शकतो. चांगला, ठीक आहे, ही गोष्ट ठीक आहे, मान्य करतो. 11वी 12वी तीव्र स्पर्धा आहे, ही गोष्ट मान्य करतो. पण आज मला सांगा, अशी कंडिशन आहे की आपल्याला डेटा ॲनालिसिस करताना कुठूनच कळत नाही. म्हणजे नेमका कोणता अभियोग्यता धारक कोणत्या समांतर आरक्षणात आहे, त्याला टीईटी आहे की सीटीईटी आहे, बीएड आहे की डीएड आहे, पेपर 1 आहे की पेपर 2 पास आहे, ते काहीही कुठूनही कळत नाही. आणि त्याप्रमाणे जर आपण बाकी भरतीचा जर विचार जर केला तर तलाठी भरतीमध्ये एवढे प्रश्न आहेत का? मग तो ग्रॅज्युएशन आहे, पेपर देतोय, त्याच्यानंतर तो रुजू पण होतो. पण आपल्या भरतीमध्ये तसं नाही. आपल्या भरतीमध्ये सगळ्यात मोठी अडचण कोणती आहे की जे BA-BSc ला सब्जेक्ट आहेत प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये वेगळे, त्यानंतर त्यांची पात्रता वेगळी, निकष वेगळे, त्यानंतर त्यांचे काही युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट इयरला वेगळे विषय, सेकंड इयरला वेगळे विषय, थर्ड इयरला वेगळे विषय. म्हणजे या पद्धतीने जे विषयाची बांधणी झालेली आहे युनिव्हर्सिटीमध्ये, त्याच्यामुळे अभियोग्यताधारक सगळे कन्फ्यूज आहे. पण नेमका जर विचार जर केला तर मेरिट किती लागेल हे कोणीही सांगू शकत नाही. असं कोणीही अजिबात कॅल्क्युलेशन करू शकत नाही की मेरिट नेमका किती लागेल. हा अंदाज करू शकतो आपण, या मार्कापर्यंत जाऊ शकतो, हा एक अंदाज आहे. त्यानंतर या अंदाजा व्यतिरिक्त, समाधाना व्यतिरिक्त काहीच नाही. आता प्रत्येक अभियोग्यताधारक विचारतो, सर मला एवढा स्कोर आहे, होईल का? बाबा होते तुझा, बाबा नाही होत तुझा. याच्या पलीकडे आपण काय बोलू शकतो? नाही म्हणणे बेकार आहे ना. पण बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की अभियोग्यताधारक वारंवार विचार, सर माझा स्कोर असा आहे, माझा सिलेक्शन होईल का? तर एकंदरीत जर पाहिला तरी सत्यता आहे की या गोष्टी जो डेटा आहे, डेटा पाहिजे. एनालिसिस करायला कोणती गोष्ट एनालिसिस करायची आहे, कमी का जास्त आहे हे ठरवायचं जर असेल तर आपल्याकडे डेटा पाहिजे. तर ह्या शिक्षक भरतीच्या निकालामध्ये डेटाच नाही आपल्याकडे. मग आता मला सांगा, काय करणार? हा डेटा नाही आपल्याकडे उपलब्ध, जर आपण काय करू शकतो? तर यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. आणि त्यानंतर जर प्रश्न इतके आहेत शिक्षक भरती संदर्भात, अभियोग्यताधारकांना माध्यम कोणता आहे बीएडचा, मेथड कोणती आहे, त्याच्यानंतर विषय माझे कोणते टाकायचे, मुख्य विषय कोणते, गौण विषय कोणते. इथं जर सगळ्यात जर विचार जर केला तर मराठी माध्यमाचे जे किंवा बाकी माध्यमाचा जर विचार जर केला तर डीएड वाल्यांना तेवढे प्रश्न नाही. कारण की डीएड वाल्यांना माहिती आहे 1 ते 5 साठी मी पात्र व्हावा, माझ्या माध्यमाच्या जागा येतील. पण 6 ते 12 पर्यंत इतका कन्फ्युजन आहे की प्रत्येकाला वेगवेगळे विषय, त्यानंतर त्यांची इंग्लिशची मेथड म्हणा, त्याच्यानंतर त्यांचा इंग्लिशचा मीडियम म्हणा. तर यामध्ये खूप मोठ्या अडचणी आहेत. तर हा सगळा जर पाहिलं तर त्या दृष्टीने पाहिला तर हा किचकट प्रोसेस आहे. आणि मेरिट किती येईल याचा अंदाज काहीही लावता येत नाही. जसं उदाहरणार्थ तलाठी भरती आहे, तलाठी भरतीमध्ये एकदा पेपर झाल्यावर कोणी विचारतो का, सर मी पात्र आहे का? कोणी विचारतो का? अजिबात कोणी विचारत नाही. पण या भरतीमध्ये लागत पर्यंत विचारावं लागतं. त्यानंतर सर मेरिट किती येते म्हणून तलाठीवाले कोणतरी विचारतात का? म्हणजे तलाठी उदाहरण दिलं, बाकी स्पर्धा परीक्षा. त्यानंतर मला कोणत्या जागा येतील म्हणून तलाठी कधी विचारतो का? तलाठीची स्पर्धा परीक्षा करणारा मला कोणत्या जागा येतील हा प्रश्न विचारतो का? नाही विचारत. त्यानंतर मला सांगा, सगळे अधिकारी जे आहेत, सगळे अधिकारी हे शिक्षकाकडूनच घडतात ना. मग सगळे अधिकारी शिक्षकाकडून घडत असताना मग शिक्षक भरती इतकी विचित्र का? आज जर विचार जर केला तर हे जगातील 8वा आश्चर्य शिक्षक भरतीचा. कोणालाच माहित नाही मेरिट किती येईल, कोणत्या जिल्ह्याचा मेरिट किती येईल आणि त्यानंतर कोणत्या माध्यमाचा मेरिट किती येईल सांगता येत नाही. पण हे मात्र निश्चित आहे की डीएडचा जो मेरिट आहे तो कमी असणार. त्यानंतर डीएडच्या मेरिटमध्ये मराठी माध्यम पुढं आपण डीएडच्या याच्यामध्ये माझ्या तरी एक अंदाज जो यावेळेस डीएड म्हणजे 1 ते 5चा जो कटऑफ असेल, या 1 ते 5च्या कटऑफमध्ये मे बी 6 ते 8च्या कटऑफात 10 मार्काचा अंतर असेल, 10 मार्काचा. मग त्यानंतर 6 ते 8च्या 10 मार्काचा अंतर जर पकडला तर 9 ते 10 मध्ये त्या 10 मार्काचा अंतर असेल. आणि 11 ते 12चा जो आहे तो सुद्धा 10 मार्काचा गॅप असेल. म्हणजे नेमका किती मार्कापासून लागेल हे सांगू शकत नाही आपण, पण निश्चितच 10 मार्काची गॅप राहील असा तरी एक अंदाज दिसतोय. पण त्या ठिकाणी इंग्रजी वगैरे जे आहे म्हणजे मेन सब्जेक्ट आहेत फोकसवाले, जसं इंग्रजी लिटरेचर वगैरे असेल त्यांच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतोय. पण अशा पद्धतीचा आहे. पण हा किती या प्रश्नाचा उत्तर नाही.
म्हणजे किती लागेल या प्रश्नाचं तर बिलकुल कोणाकडेच उत्तर नाही. फक्त मेरिट या पद्धतीनेच लागेल, कारण की आपण चॉईसच त्या पद्धतीने देऊ. पण एकंदरीत शिक्षक भरतीचा इतिहास पाहिला आणि शिक्षक भरतीचा या वर्षीचा इतिहास किंवा मागच्या भरत्यांचा इतिहास बघितला, तर या ठिकाणी आपल्या दिलेल्या टेस्ट स्कोरनुसार कोणताही एनालिसिस करता येत नाही. त्यामुळे अभियोग्यताधारकाने काय करायचं, प्रेफरन्स लॉक केले की आपण शांत बसायचं. जे असेल ते होणारच. प्रेफरन्स लॉक केल्यानंतर मग मेरिट किती आणि माझी निवड होणार का, या प्रश्नांची उत्तर शोधत बसण्यापेक्षा जर आपल्याकडे दुसरी तयारी करायची असेल, दुसरी तयारी करायला पाहिजे. आणि त्यानंतर बाकी जर काम असतील, आता अभियोग्यताधारक तर काम करतातच, महाराष्ट्रातले तरुण खाली राहत नाही, काम करतच असतील, तो काही बात नाही. पण या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा या गोष्टीकडे लक्ष न दिलेला बरा. कारण की जगातला कोणताही व्यक्ती या गोष्टीचा, या मेरिटचा एनालिसिस करू शकत नाही. इतका खतरनाक कार्यक्रम आहे या शिक्षक भरतीचा. आणि दुसरी गोष्ट ही जगातील आश्चर्य असल्यामुळे शिक्षक भरतीचा मेरिट लावणे हे खूप कठीण आहे. अगर पाहिलं तर बंगाली माध्यमाचा कमी येतो, उर्दू माध्यमाचा कमी येतो, त्यानंतर बाकीचे कन्नड वगैरे आहेत त्या माध्यमांचा मेरिट कमी येतो. पण किती येतो याचा उत्तर नाही देऊ शकत आपण. गणितीय भाषेमध्ये शिक्षक भरतीचा मेरिट किती येतो हा कोणी अंदाज बांधू शकत नाही. 1 ते 5चा मेरिट कमीच राहील, 6 ते 8चा, त्यानंतर 9 ते 10, त्यानंतर 11 ते 12. पण नेमका किती या प्रश्नाचा उत्तर शोधणे सर्वांसाठीच कठीण आहे. त्यामुळे अभियोग्यताधारकांना कुठलीही चिंता करू नका. आता तुम्ही प्रेफरन्सेस लॉक करत असाल, व्यवस्थित लॉक करा. आणि त्यानंतर मेरिट विषयी जास्त चर्चा करण्यापेक्षा, का मेरिट नेमका इतका येणार बा, तुमचं होणार, तुमचं नाही येणार, त्याच्यापेक्षा मेरिटवर चर्चा न केलेली बरी. मी एवढंच बोलतोय आणि मी थांबतोय. धन्यवाद.